आणि आसिफ पठाण पॉवर प्लेची गोलंदाजी घेऊन येतो तो बाबा. बघूया बाबा टू चान, चान टू बाबा. बापू गाड्या सोरा. आता शर्ती कापल्या. एंडवर असेल तो आसिफ पठाण. उद्या ज्याची मॅच असेल पहिली त्यांनी 9 वाजता इतर उपस्थित राहणे गरजेचे असेल. उद्या पहिली मॅच असेल अमन एंटरप्राइजेस आणि अमन 11. चांगला असा चेंडू टाकला होता. चांगला असा लेग साईडचे जसे कटवला आहे. चांगला असा झेल. चांद हा डगआउट मध्ये जातो. चांद तो डलने आया है, ये भी चांद डूब गया. नक्कीच नवीन फलंदाज येतो बॅटिंग मार्कवर मेराज शेख. नक्कीच मला चांगला असा मित्र आहे, भाऊ आहे, त्याच्याकडून चांगली अशी फलंदाजी बघायला भेटेल ही माझी अपेक्षा आहे. स्टार 11चा ओपनर फलंदाज म्हणून ज्याची उपाधी होती पहिले तोच अंडरम किंग मेराज शेख. डीजे एक सोन्या बैलाचा गाणी वाजवा 50-50. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. बाबा क्षेत्ररक्षण लगा दीजिए तुरंत. डीजे एक विकेट किंवा षटकार मारल्यावर तुम्ही सोन्या 50-50 बैलाचं गाणी लावा, आमची अशी इच्छा आहे. कारण की आम्ही सोन्या बैलाचे खूप मोठे खंडे समर्थक आणि फॅन्स आहोत. नक्कीच मेराज शेख नवीन लेफ्ट हँड फलंदाज आलेला आहे. बाबा चांगली अशी गोलंदाजी करतो तो बाबा. चांगला असा हेलिकॉप्टर शॉट मारलाय. ओर टू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. आमचे लाडके मित्र अशफाक भाई शेख हे मॅच हारलेले आहेत. ती थोडीशी चुकी झाली, मुन्नानी त्यांना रनआउट केला. तर तुमचं 2 शब्द बोलावे. काय बोलू आता, बोललो ना एकदा बस झाला. मुन्ना शेख काय बाई सारखा असा लावला, नो बॉल होता असा करत गेला. षटकार बसायला पाहिजे होता तो बॉल. 10-20 रन वाढले असते अजून. आम्हाला मॅच जिंकायची आस असली. मुन्ना शेख स्पॉन्सर नहीं खेल सकता था, हमने पहले ही बोला है ना तुमको नहीं खेल सकता है. वाहिद भाई क्यों खेल रहा है? नहीं हमने पहले ही बोला है. किससे बात हुआ? किससे बात हुआ? कौन कौन? तो वो बात हुआ है.
गेम स्टार्ट. तिसरा चेंडू डॉट. नवीन फलंदाजाचं नाव काय? बघा या भावकीच्या मॅचान रज्जाक. याला गोलबाद करू नका. नवीन बॅट्समन अजर. 2 विकेट. पहिला चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी बघायला बाबा यांच्या मार्फत. नक्कीच सर्वांना एक विनंती असेल, या आपल्या भावकीच्या मॅची आहेत, सर्वांनी कॉपरेट करा, शांतता ठेवा आणि जे काय आपल्यात मिसअंडरस्टँडिंग असेल ते आपापसामध्ये सॉल्व करा. कमिटी आहे. झेल ड्रॉप केलेली आहे. 5 चेंडू झालेले, 1 धाव. नक्कीच समालच्या कक्षाचे जे समोर आहेत त्यांना विनंती करतो आपण थोडा शांत व्हावे आणि सर्वांना विनंती आहे. डॉट. गोलंदाजी कशी असावी याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच बाबा. 1 चेंडू, 1 धाव, 2 विकेट. नक्कीच मी सर्वांना 8 टीम आहेत आपल्या, त्यांच्या 8 टीमांच्या स्पॉन्सर कर्णधार यांना विनंती करतो की जे काही मिसअंडरस्टँडिंग असतील, अंपायर जरा स्पीडअप करा आणि टायमर लावा. जर नंतर एक प्लेयर 30 सर्कल मध्ये घ्यावी लागेल. 2 प्लेयर. कमिटीचा माझ्याकडे डिसिजन आलेला आहे. नवीन गोलंदाज नाजिम गुल्ली, त्याला सामोरं जाईल तर अझहर पटेल. पठाण. ओके, पठाण. अरे यार, नक्कीच गोलंदाजी करणारा संघाला कज्जूभाई राइन, आप मंच पे आइए. कज्जूभाई राइन. कुठेतरी जो फलंदाज आहे त्याची बॅट जमीनला बांधून ठेवलेली आहे. गोलंदाजी मार्कवर परत एकदा नाझीम. नक्कीच तुम्ही बघू शकता चांगला असं चेंडू, चांगली अशी गोलंदाजी बघू शकता तुम्ही नाझीम यांची. रुहान 11 संघाचा दुसरा गोलंदाज म्हणून त्यांचा वापर केला आहे. नक्कीच आशिफ यांना स्ट्राईकवर आणणं अत्यंत गरजेचं असेल, कारण की स्टार 11 संघाचा लुकलुकता तारा म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येतो. मोठा फटके खेळण्याची त्यांची क्षमता आहे. कज्जूभाई राइन, आप मंच पे बैठिए. चांगला असा फटका कटवला लेग साइडच्या दिशेने. राजमत. ओके, नक्कीच आशिफ यांना स्ट्रायकेनवर राहायची खूप आवश्यकता आहे. त्यांच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. चांगले असे गॅरेज आहेत, 2 व्हीलरचे फिटर आहेत, ते चांगली सेवा देतात आमच्या वावंजे गावाला. नक्की 3 चेंडू 4 धावा. परत एकदा आसिफ. चांगला असा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धावायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नक्कीच अमन 11 संघाचे सर्व खेळाडू 15-52 ची गाडी घेऊन गेलेले आहेत. सर्व बघू शकता तुम्ही, स्पॉन्सर, कॅप्टन, वाईस कॅप्टन सगळे आहेत. स्पीडअप तुम्ही करा, कारण की वेळेला महत्व दिला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे, नंतर तुम्हालाच कालक होईल फिल्डिंग वाली टीम. परत एकदा आसिफ पठाण. कहीं पे निगाहे. बाबाजान पानवाले, नवाजभाई शेख यांनी 2 चौक सोडून आम्हाला हरवलं. याच्याबद्दल तुमचं काही नाही. मी सकाळ भडावडी पोची. नक्कीच साजिद 2 धावा. 2 ओव्हर पूर्ण झाले. धावसंख्या पोहोचली आहे ती
2 मिनिटं 8 थांबायचं आहे. रन. आता आमचे एक प्लेयर साजिदभाई शेख, आम्ही 2 मॅच हारलो, याच्याबद्दल तुम्हाला काय कहणं आहे? हारायला नव्हतं पाहिजेला, पण थोडा गच्चाल फ्रस्ट्रेशन झालं ना, त्याच्यामुळे हारलो आम्ही. नक्की साजिद शेख माझा चांगला असा मित्र आहे. बिरजा सुंदर बैलाचे कट्टर समर्थक, बकासूर बैलाचे मालक साजिद भाई शेख. नक्कीच त्यांनी नवीन गोलंदाज येतो तो सय्यद. प्रेक्षक जे आहेत ते तुम्ही थोडं बाहेरशी चाळा. खूप संत गतीने धावसंख्या चाललेली. नक्कीच 2 धावा चित्त्याच्याच चपळाईने 10 धावा झालेत. धावसंख्या ही खूप संत गतीने धाव झाली. तुम्हाला 40 ते 45 धावसंख्या उभारणे गरजेचं आहे, कारण की जेवढ्या पण मॅचेस बघितलेत ते आपल्या इथे सिक्सरचा बॉल असल्यामुळे चेस होतात. डिफेंड काय अजून एक मॅच पण झाली नाही. राहुल श्रीपत पाटील आपण मंचावर विराजमान हवे. नक्कीच गोलंदाजी कशी असावी, हा जो फलंदाज आहे याची पूर्णपणे राहुल बॅट श्रीपत बांधलेली आहे. पाटील आपण मंचावर यावे. खूप असे डॉट चेंडू घेतलेले आहेत. तुम्हाला षटकार चौका मारावे लागला तर, कारण की खूप प्रेशर मध्ये गेलेली आहे मॅच. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. कीच 3 चेंडू 12 धावा, कारण की तुम्ही बघू शकता 15 धावांचा खेळ समाप्त झालेला आहे. 15 बॉलचा खेळ झालेला आहे, अजून 12 धावा झाले. खूप असं संत अशा कशीने धावसंख्या झालेली आहे. बघा या भावकीच्या मॅच आहेत, यांना लफरं करू नका, नाही तर भरावरती नेवी ना, भरावरती. नक्कीच नाशिर शेख जे स्पॉन्सर आहेत, चांगली अशी गोलंदाजी फलंदाजी करतात, त्यांनी बॅटिंगला यायचे गरजेचे होते. सौद शेख हार्ड हिटर बल्लेबाज आहेत. नक्कीच गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे. रेन 11 संघाची 13 धावा झालेल्या, अजून तिसरा षटक चालू आहे. आसिफ पठाण याला काहीतरी कामगिरी करावी लागेल, कारण की पूर्ण संघाची जबाबदारी आहे ती आसिफ पठाणवर असणार आहे. चांगला असा फटका मारलेला आहे, चांगला असा जेल पकडला आहे तो अजिम यांनी. ओ टू डीजे सोन्याचा गाणी लावा. थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू व्हेरी डीजे. मॅच. थँक्यू डीजे. तुम्ही सोन्या बैलाचे गाणी वाजवा, कारण की आम्ही सोन्या बैलाचे खूप मोठे खंदे समर्थक आणि फॅन्स आहोत. कुठेतरी आम्हाला सुद्धा वाटतं की सोन्या बैलाचे गाणी वाजावे. 26 जानेवारीला सावली मैदान देसाई ते खूप मोठे. डीजे मास्टर थँक्यू. आता मात्र आमचा प्रेक्षक सुलतानभाई शेख यांची प्रतिक्रिया थोडी घेतली जाईल. 2 शब्द फक्त. नक्कीच चौथा गोलंदाज रेन 11 संघाकडून नाव काय? अमन. हॅलो. खूप चांगली अशी सुरू- अरबाजभाई शेख यांचा मेवना आलेला आहे. नक्कीच बॉलिंग वर तयार- अजिमभाई शेख. ओ टू डीजे 50-50. थँक्यू. थँक्यू डीजे, थँक्यू. आता मात्र आमचे नईमभाई शेख यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 2 शब्द त्याही बोला. मॅच जिंकलेली आहे. मॅच जिंकली, भरपूर आनंद झाला, कारण बर्थडे होता, बर्थडेचा काहीतरी गिफ्ट भेटावा म्हणून
सगळ्यांना प्रोत्साहन देत होतो का मॅच जिंकलीच पाहिजे ही, कारण उद्याची ज्या एक मॅच आहे त्याच्यावर चान्स होईल. धन्यवाद. त्याच्यानंतर आमचे आतिक टुंडिया यांचं 2 शब्द. मोबिन भाई आमचे कॅप्टन, ते बोलत होते बिंदास केला, आमच्यासाठी तेवढंच काफी होतं. आणि आमचा भाई नईम भाई शेख आणि आमचे स्पॉन्सर रिजूभाई बोलले संध्याकाळी आपल्याला पार्टी आहे जोरात, पण ते गायब आहेत, जरा शोधून द्यावे कुठेच बघा. नक्कीच बॅटिंग वर कोण नवीन फलंदाज येतो तो स्वतः कर्णधार नासिरभाई शेख. वाईट चेंडू. नासिर शेख नक्कीच चांगला असा फलंदाज आहे. अंडरम क्रिकेटमध्ये ज्याचा चांगली अशी गोलंदाज होती. आपल्या वावनचे पंचायत समिती विभागामध्ये चांगल्या अशा ट्रॉफ्या मारल्या होत्या त्यांनी. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज चालू होतो तो. चांगला असा चेंडू. नासिर शेख यांना चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की रन्स खूप कमी झालेले आहेत. त्यांच्या संघाची दारोमदार आहे. आमचे स्पॉन्सर कुठे गेले? इरफान भाई शेख. स्पीडअप करा, स्पीडअप. खूप टाइम झालेला आहे, वेळेचं बंधन असेल. 14 धावा झाल्यात. चांगला असा चेंडू. ऑप्टम टू ऑप्टम गोलंदाजी. 3 चेंडू 14 धावा. काही चेंडू शिल्लक आहेत. चांगली अशी बॉलिंग टाकतोय तो अमन. रेहान नक्की नाव काय आहे आम्हाला समजा. कोण सांगतं रियान, कोण सांगतं अमन, कोण सांगतं राज. अमन. अमन नक्की काय आहे ते आम्हाला सांगा. चांगला असा चौकार मारला. कुठेतरी खूप चेंडू या बॅटरने मिस केले. शेवटच्या सनी चौका मारला. कुठेतरी या फलंदाजाने आपल्या टीम साठी एफर्ट्स देणे गरजेचं आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. शेरदिलवालाचे कोच हुसेनभाई शेख यांच्या 2 मॅच हरल्या, तुम्ही काय म्हणणार? 2 काय ना, आम्ही जितू, अजून जितू. आता जितायला चान्स आहे नाही, कारण एक जिंकलं तरी तुम्ही बाहेरच व्हाल. हा ना, तुम्ही काय राशी घातल्यानुसार. अरे म्हणून इथं येऊन चाचा बसले का यांना हरवून दे एकदाशी. नाही नाही, असं काय नाही, सर्व जितायला आल्या. पण तुम्ही 2 मॅच हारल्या, तुमचा काय म्हणणं आहे? काय नक्की प्रॉब्लेम? डॉट चेंडू. आम्ही आता हे जर जिंकलं तर आम्ही किती आत धावा येतो. झाल्या? कोण जिंकलं? 19 धावा झाल्यात. 20 धावांची गरज आहे. लवकर और टू डीजे. चला थँक्यू डीजे थँक्यू. शतरक्षण लावून घ्या. जर कालोख झाला तर प्रॉब्लेम होईल. पटापट शतरक्षण लावून घ्या. और टू डीजे. थोडा गाणी वाजवा सोन्या बैलाचा. थँक्यू डीजे. नक्कीच साजिद भाई शेख सोन्या बैलाचे कट्टर समर्थक, बिग फॅन. हॅलो नाशिर भाई, ते सौदला तरी घे एक मॅच. नुसतं भेटवतो तू त्याला, लपडा करेल तो सौद. नक्कीच मॅच घ्या त्याला नाशिर भाई. साजिद भाई शेख सोन्या बैलाचे कट्टर समर्थक, बिग फॅन. नक्की जिथे सोन्या बैलाची शर्यत असतं तिथं साजिद भाई शेख जातो. जितूभाई तुमचे ते खंडे समर्थक आहेत, तुम्हाला लाईव्ह साठी ते चांगले योगदान देत आहेत. असेच तुम्ही त्यांना न्या आणि मोठे करा, हीच आमची मोल्लाकडून अपेक्षा आहे. कॉम्प्लेक्स दिला तरी जमेल. शतरक्षण लावून घ्या. नासिर भाई यांचा संघ शतरक्षण लावून घ्या आणि फलंदाजी पाठवायची आहे. आता आम्ही इंटरव्ह्यू घेणार इरफान भाई शेख यांचं 2 सामने हारलेले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शब्द बोला. आम्ही गेम केलेली आहे. उद्या एक मॅच जिंकलो तरी आम्हाला उद्या आतमध्ये येण्याचे चान्सेस आहे. अरबाज भाई शेख हे आमचे कप्तान आहेत.
यांचं बी 2 शब्द. माझी चुकी झाली, 2 फेऱ्या रनआउट झालो, नाही तर पहिलीच मॅच विन करून दिली असती. कारण का माझ्या बॅटिव बॉल येत होतो. मुबीनचं कसं सर्कलच्या हातानं राहत होतो, पण आपला कसा कचका डायरेक्ट मांडवाच्या वर्षी नसतं. मुबीन एवढा चांगला बल्लेबाज आहे, मला त्याची बॅटिंग पटतं, पण तो काय करतं, गडबड करतं ना जराशी. नक्कीच नक्कीच. साजिद भाई शेख, मुबीन शेखच्या वाल्यानं काय बोलणं आहे तुमचा? काय मुबीन शेखच्या बाऱ्यात काय बोलणार? 2 मॅच झाल्या, खाली 1 छक्का मारले त्यांनी. मुबीन काही कामाचा नाही, फक्त बोलाच्या कामाचा आहे. मला सांगतं का मी शेकटावशी मारणार आहो, पण काही कामाचा नाही तो. साजिद भाई शेख, कामाचा नाही. साजिद भाई शेख जो ग्राउंड मध्ये खेळतो त्यालाच माहित आहे. तुम्ही खेळत नाही, तुम्हाला काहीच बोलू नका. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. चांगले प्लेयर रिजवान भाई इधर आओ. रिजवान भाई, साजिद तुम्ही शर्ती झाकला, तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही. जितू भाई ते शर्यत क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे, पण क्रिकेटमध्ये काही जमत नाही. किस्मत, बावरिया, सुंदर, बिरजा बैलाचे मालक आहेत ते स्वतः. आणि डमरू बैलाचे मालक सुद्धा आहेत ते. परत एकदा कमबॅक करणार ते शर्यत. आपण 1 मॅच जिंकल्या, दुसरी मॅच आमच्या सोबत आहे. काय रणनीती आहे तुमची? आमची रणनीती आता सांगणार नाही आम्ही. कोच आमचे तिकडे बसले, त्याच्याकडून तुम्ही विचारू शकता. आणि असा तो तिकडे बसले बघा. मयूर म्हात्रे, मयूर म्हात्रे इकडे या ना. हा लीडर बल्लेबाज पण मयूर म्हात्रे, बारावाडी बसल्यात. मयूर म्हात्रे इकडे या. नक्कीच सामन्याला सुरुवात केली जाईल. पॉवर प्लेचा गोलंदाजी मार्कवर येतो तो आसिफ पठाण. साइड एक्सप्रेस म्हणून त्याची गणना आहे. आणि अजिम भाई मैच खेलने है, मैच पे ध्यान दो, फोन पे बात मत करो. नक्कीच सलामीची फलंदाजी जोडी येतो तो राजमत आणि रेहान. नक्की नाव काय येतो, आम्ही कन्फ्यूज आहोत. 20 धावा पाहिजेत 24 चेंडू मध्ये. चांगला असा फटका मारलाय ऑफसाईडच्या दिशेने. चौकार. कुठेतरी गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण की 20 धावा डिफेंड करायचे आहेत. राजमत चांगला असा फलंदाज आहे तो. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट. किती धावा काढल्या नाही? किती धावा काढल्या? 20 धावा पाहिजेत. बाबा आवरा कमी. काय करणार साजिद शेख, आपण तर 15 धावांची गाडी पकडलेली आहे. आताच गेले बक्षी भरून चौका. साजिद भाई शेख 15 धावांची गाडी पकडली आपण. काय बोल चांगला असा बाबा बोक्ष्या फाटल्या. माझा परार. काय करतो? कॅच पे मॅच जितो. सौद भाई शेख यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नव्हती, कारण की स्टार 11 संघाचे चांगले क्षेत्ररक्षक आहेत ते. स्प्रेवीला देऊ का बॉल लागला असेल तर? बक्षी मारली. कृपया शांत राहावे. नक्कीच राजमत चांगला असा फलंदाज आहे. चांगला असा फटका मारला आहे मिडांच्या वरून. चौकार. चांदचा चांगला असा एफर्ट होता, पण काही बॉल भेटला नाही. आमचे स्पॉन्सर सुद्धा बॉल पकडत आहेत. इरफान भाई शेख 15-52 गाडी. नक्कीच त्यांनी काहीतरी केला म्हणून पहिली कॅच सोडली. स्वतःची चुकी त्यांनी मान्य केली. ती जर कॅच पकडली असती तर आज आपण इन असतो. मी स्वतः 2 कॅची सोडल्या. सर्वांनी बॅट फिल्डिंग केली. खूप लगान टीम आपली जरा बाद झाली. अंग्रेज हरवून गेला आपल्याला. तुमचा ठेवा ढाकून लोकांचा उघडा. साजिद भाई शेख 15-52 गाडी. 2 कॅच सोडले म्हणून दलिद्री लागलेली आहे.
चांगला असा चेंडू, नक्कीच चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल. आसिफ पठाण चांगले फिटर आहेत ते. राजमात चांगला असा फटका मारलाय लेग साइडच्या दिशेने. चांगली अशी फिल्डिंग, फिटर टू फिटर. नक्कीच जो आज जितूबाई क्वालिफाय नईम आमचे आतिक चांदबाई पाचशा यांचे 2 शब्द ऐक. ते बोलताना नको, गडबड आहे. जे आज क्वालिफाय झाले त्यांची पार्टी असणार. हाजी साहेब, हाजी साहेब, आज तुम्ही 2 सामने जिंकणार, कुठंतरी प्लेयरांना पार्टी द्या. नाही, आज पार्टी झाली पाहिजे. तुम्ही क्वालिफाय झाले, ट्रॉफीला डेडिकेट झालेत. नाही नाही, आज झाली पाहिजे, कारण की नका देऊ. फिल्डर रातचे कुठं जातील, सकाळच्या हारतील, त्यापेक्षा उद्याच द्या. बालादा आज सगळ्यांना गजब हॉटेलला नेणार आहे. टेन्शन घेऊ नका. सगळेही त्याचं प्लेयर 7 वाजता त्यांच्या घरी 3 बत्तीवर जमा. साजिद शेख, नवीन गोलंदाज नाझिम गुल्ली, मीन्स सऊद भाई शेख, दानिश, वाईट चेंडू. नक्कीच दानिश, नक्कीच वावंजे गावाची ओपन मध्ये एंट्री होती इंडिया ओपन मध्ये, तेव्हा दानिश काजीला सऊद शेखनेच आणला होता आणि चॅम्पियन झाले ते. परत एकदा सऊद भाई शेख बॉलिंग मारू दानिश. अरे यार, बॉल कुठं टाकतो. नो बिमर, जमेल जमेल. रिव्ह्यू अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. चला स्पीड अप. रिव्ह्यू घेतला. ओके, हाईट फॅक्टर चेक कर. हॅलो हॅलो, शेर दिलवाले 2 मॅच हारलेले आहेत, त्यांच्याशी आता चर्चा होणार. आता काय बोलू. नो चेंडू. परत एकदा सऊद शेख. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल सऊद शेख यांना. आज चांगला चेंडू टाकलेला आहे, बॅटरला काही समजत नाही. अशीच गोलंदाजी बॉलिंग करा. साऊथ, बॉलिंग जबरदस्त बॉलिंग. 3 विकेट घेतले तर मी स्वतः सोहेल शेख 5,000 रुपये रोकडा कॅश. नक्की सऊद भाई शेख, तुम्ही जर हॅट्रिक घेतली माझ्याकडून सुद्धा तुम्हाला 4,000 रुपये रोकडा कॅश असणार. टोटल 9,000. पहिला नक्कीच 9,000 भेटतील, टेन्शन घेऊ नका. स्वतः अजून 2 विकेट घेतले तर मी स्वतः 5,000 रुपये सऊद शेख यांना देणार. आणि मी 4,000. टोटल 9,000. वाटलास तर जमा करा आमचं पैसे. हरलेले मागची कुकूक करू नका, तिकडे सप्पेला लगा. लुले यांची 15 बावन्न गाडी. नक्कीच बॅटिंग मारू येतो तो सोयल उर्फ. धावा झाले त्या 12. जर 2 13. विकेट अजून घेतले तर सुलतानबाई शेख यांच्याकडून सुद्धा सौदी यांना 500 रुपये दिले म्हणजे जाईल. टोटल 9,500 भेटतील. बघा, 1 महिन्याचं राशन आणि प्लस पार्ट्या सुट्टील आपल्या. चांगला असा लाईक साईडच्या दिशेने कडवलेला झेंडू सोहेल यांच्या माध्यमातून चौकार. नक्की 9,500 हुकवलेले आहेत.